वेलकम बॅक टू चॅनल. सात्विकला लवकरच मी आज ओट्स करून दिलेले, त्याला भूक लागली होती आणि शुभमला मॅगी करून दिलेली होती. दोघांचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर सात्विकला लवकरच मी आंघोळ करायला नेलेलं होतं, कारण त्याला आज अशा प्रकारे आंघोळ घातली आणि त्यांनी बराच वेळ माझा घेतलेला आणि खूप वेळ आंघोळ झालेली. हे बघून मावशी पण खूप आश्चर्यचकित होती. लवकर आवरल्यानंतर सात्विकची एक झोपसुद्धा झाली. शुभम आज हेअरकट आणि शेविंग करून आलेला होता आणि ब्लॅक कपडे घातल्यावर तर विचारूच नका, इतका छान दिसत होता आणि मला तर ब्लॅक कपडे घातले तर खूप छान वाटते. आजच्या जेवणामध्ये फक्त पिठलं आणि भाकरी होती आणि शॉर्टकट होतं. जेवण झाल्यानंतर शुभम बोलला चल कपडे घेऊन ये, म्हणून तिघं पण कपडे घ्यायला निघालो, कारण शुभमला फॉर्मल कपडे घ्यायचे होते. कपडे इतके सारे होते, इतकी कंटिन्यू आम्ही ते शोधत होतो की आम्हाला जसे शर्ट पाहिजे तसे आम्हाला शेवटी भेटले. शुभम जोपर्यंत कपडे ट्राय करत तोपर्यंत या साहेबांची इकडे तिकडे मस्ती चालू होती आणि काय शोधत होता त्याचं त्यालाच माहिती. एक एक कपडे ट्राय केल्यानंतर शेवटी आम्हाला हे 3 शर्ट भेटले आणि खूप छान शर्ट शुभमला तर खूपच आवडले. नंतर आम्हाला ताईकडे जायचं होतं. ताईच्या बेबीसाठी थोडी शॉपिंग केली, खायला वगैरे घेतलं आणि ताईकडे पोचताच आमची कोल्ड्रिंक पार्टी झाली. आणि काय, बेबीचं 3 मंथचं शूट होतं आज. बेबी तिचा 3 मंथचा झालेला आहे, म्हणून कृतिकाकडे ऑर्डर दिलेला होता. तिने विलायचा केक बनवलेला होता. इतका छान आणि इतकी छान टेस्ट होती. जर तुम्हाला पुण्यामध्ये केक ऑर्डर करायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नंतर बेबीचा फोटोशूट झालेला आहे. फेस रिन्युअल 1 वर्षानंतर होणार आहे बेबीचं. तिघांची मस्ती चालू होती. आतू, सात्विक आणि हिंदवीची त्या केकचा पूर्ण हे करून टाकलेलं होतं त्यांनी. पाऊस येणार होता म्हणून लवकर घरी आलो, बट काय, अर्ध्यामध्येच आम्हाला पाऊस लागलेला. सात्विक अशा प्रकारे भिजलेला होता आणि आम्ही दोघीसुद्धा भिजलेलो होतो. घरी आल्यानंतर साहेबांना सगळं आवरलं आणि पोहे केलेले होते, कारण खूप भूक लागलेली होती. बानी दीदी 25 दिवसानंतर भेटल्यावर सात्विक अशा प्रकारे खुश झालेला होता. नंतर मी एकटी खूप बोर होती, कारण सात्विक झोपलेला होता. सात्विक उठल्यानंतर मग आम्ही थोडी मस्ती वगैरे केली आणि आमचा असा दिवस संपला. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.